सुरुवातीला गृह विभाग, राष्ट्रीय सुरक्षा, आपल्या राज्याची सुरक्षा आणि हिंदुत्ववादी सरकार आहे. मंत्री महोदय ऐकत असते, गृहराज्यमंत्री होते इथं. नाही, तुम्ही लिहा, उत्तर द्या उद्याच. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. अध्यक्ष महोदय, 1659ला विजापूरचा एक सरदार अफजल खान तुळजापूर पंढरपूर मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून ते स्वारी आली होती. येताना वाटेत त्यांनी तुळजापूरला पंढरपूरला मंदिराची तोडफोड करण्याचं, त्यासाठी मंदिरं नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळेस तुळजापूरला स्वतः त्यावेळेस त्यांनी तुळजाभवानी मूर्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अध्यक्ष महोदय, त्यावेळेस तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनी, तुळजापूरकरांनी त्या मूर्तीचं रक्षण आदिलशहाच्या फौजेपासून केलं होतं आणि मूर्ती सुरक्षित ठेवली होती. पण आता हिंदुत्ववादी सरकार आहे. आता तुळजापूर सुरक्षा धोक्यात आली. अध्यक्ष महोदय, कशी आली? अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 2024 मध्ये 7 मार्च 2024ला, मंत्री महोदय ऐका, 7 मार्च 2024ला एक राजपत्र काढलं आणि त्यात चायनीज कंपन्यांना सीसीटीव्हीच्या बंदी आणली. कशासाठी बंदी आणली? की याचे सर्व्हर चायनामध्ये आहेत, ह्याचा डेटा लीक होऊ शकतो. ते सर्व्हर चायनामध्ये असल्यामुळे भारत सरकारने त्याला बंदी आणली. पण आपल्या गृह विभागामार्फत एक काम झालं, सीसीटीव्ही तिथं आता सीसीटीव्ही बसवले 64-67 ठिकाणी. आणि कुठले सीसीटीव्ही बसवलेत? हे चीनी कंपनीचे. मंत्री महोदय, इनव्ह्यू नावाच्या कंपनीचे सीसीटीव्ही बसवलेत. ही कंपनी कुठली? चीनची. आणि केंद्र सरकारने 2024 मध्येच स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन STQC हे नॉर्म्स लागू केले होते. आणि स्पष्ट असे आदेश होते केंद्र सरकारचे की ज्या कंपन्या STQCच्या इम्पॅनलमेंट मध्ये आहेत त्यांचे सीसीटीव्ही बसवायचे. मग तुळजापूरमध्ये सीसीटीव्ही बसताना केंद्र सरकारच्या नियमाचं पालन का केलं गेलं नाही? ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. तुम्ही अयोध्येतल्या रामाच्या दानपेटीत पण चोरी होते आणि इथं आई तुळजाभवानीचं सुरक्षा धोक्यात आपण घालताय. हे हिंदुत्व आहे का आपलं? हिंदुत्ववादी मतदारांनी आपल्याला मतदान केलं, हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलं आणि आपण आपल्याच मंदिराची सुरक्षा धोक्यात घालतोय. हेच हिंदुत्व आहे का? हा प्रश्न सर्व हिंदू समाजाला पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत STQC मध्ये इम्पॅनलमेंट नसताना सुद्धा त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले गेले. आणि ह्याची कार्यान्वित यंत्रणा कोण आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, गृह विभाग कार्यान्वित यंत्रणा आहे. मग ज्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी असते त्यांना तर माहित पाहिजे ना केंद्र सरकारचे गाईडलाईन्स काय आहेत. भ्रष्टाचार तुम्ही रस्त्यात करता, पुलात करता, कशातही करता, पण देवाला तरी सोडा. देवाला तर सोडलं पाहिजे ना. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भ्रष्टाचार करावा वाटतो, त्या ठिकाणी सुद्धा पैसे खावं वाटतात. ह्यापेक्षा महाराष्ट्र दुर्दैव कुठलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की याची SIT चौकशी झाली पाहिजे. आणि ह्यात कुणी असतील, राजकारणी असतील, अधिकारी असतील, यांना तुम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे, हीच माझी विनंती आहे. आणि मला अपेक्षा आहे की आई तुळजाभवानीच्या रक्षण त्यावेळेस पुजाऱ्यांनी आदिलशहापासून केलं होतं, आदिलशहाच्या सरदारापासून, अफजल खानापासून केलं होतं. परंतु आपल्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये जर आई तुळजाभवानीची सुरक्षा धोक्यात येत असेल, उद्या चीनची कंपनी आहे, चीनची कंपनी पाकिस्तानला डेटा पुरवू शकते. हा धोका आपल्या लक्षात येत नाही का? त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, SIT नेमली पाहिजे आणि दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ही मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो.